घनसोली स्टेशन परिसरात एक इसम अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित मोरे यांना मिळाली होती। मिळालेल्या माहितीच्या ठिकाणावरती सापळा लावून त्या ठिकाणावरील संशयास्पद हालचाली असणाऱ्या 2 इसमांना ताब्यात घेण्यात आले। त्यांची अंगझडती घेतली असता निखिल राजकुमार वाघसे वय वर्ष 32 राहणार डोंबिवली याच्या जवळून 44 लाख रुपये किमतीचे तर मसूद अब्दुल सलमान खान वय 40 वर्ष राहणार कौसा मुमरा याच्याकडून 28 लाख रुपये किमतीचे असे एकूण 72 लाखाचे अंमली पदार्थ दोन्ही पथकाने छापे टाकून हस्तगत केले। तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले 4 चाकी वाहन असा एकूण 85,50,600 रुपयांचा मुद्देमाल कोपरखैरणे पोलिसांनी हस्तगत केला आहे। नवी मुंबई माननीय सहपोलीस आयुक्त नवी मुंबई माननीय अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे नवी मुंबई आणि माननीय पोलीस उपायुक्त झोन 1 सर यांच्या आदेशाने आपण NDPSच्या कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी किंवा त्या गोष्टींना आळा घालण्यासाठी आपण कंटिन्युअसली प्रयत्न करत होतो। त्यांचे आदेश होते स्पेसिफिक आणि त्या अनुषंगाने एक गुप्त बातमी मिळाली होती पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनने त्या बातमीवर काम केलं आणि त्यामध्ये आपण 2 इसमांना ताब्यात घेतलेलं आहे। काल त्यांच्याकडून जवळपास 112 म्हणजे एकाकडून 112.38 दुसऱ्याकडून 69.74 ग्राम वजनाची MD पावडर हस्तगत केली आहे। एकूण ती 182.12 ग्राम इतकी आहे। त्याची सध्याचा बाजारभाव किंमत आहे 72 लाख रुपये। त्यांच्याकडून एक सोनेट कार जी ते विक्रीसाठी घेऊन आले होते ती कार देखील जप्त केलेली आहे। तसा असा एकूण 85,50,600 रुपयाचा अहवाल आपण त्यांच्याकडून जप्त केलेला आहे। त्यांना आज पोलिसांनी रिमांड कामी हजर केलेला आहे आणि पोलिसांनी 5 दिवसाची पोलीस कस्टडी मिळवली आहे। पुढील तपास आपण करत आहोत। त्याचे धागेदोरे आपण तपासून पाहत आहोत। तो तपास सुरू आहे। आज आपण इनिशियल स्टेजला रिमांडला त्यांना हजर केलंय आणि आपल्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे। याचा पुढील तपास आपण करणार आहोत। कोणाला विक्री करणार होते काय इथे त्या बाबतीत असं स्पेसिफिक अजूनही तपासात निष्पन्न झालेलं नाही। ते तपास आपण सुरू आहे। किती आरोपी होते? 2 आरोपी होते। आपल्याला इन्फॉर्मेशन एकची होती पण आपल्याला 2 आरोपी मिळाले। आरोपीचं काय बॅकग्राऊंड आहे का यापूर्वी? अँटीसिडन्स आतापर्यंत समोर आले नाहीत पण तपासून बघत आहोत आपण। आरोपींची एकमेकांची ओळख कशी काय किंवा ते ज्यातला जो दुसरा आरोपी आहे खान म्हणून मसूद खान तो त्याच्याकडे सुपरवायझर म्हणून कामाला आहे। हा जो पहिला आरोपी हा कन्स्ट्रक्शन साइट्सवर मातीच्या ट्रक्स जे येतात त्याच्यामध्ये दलालीचं काम करतो। त्याच्याकडे सुपरवायझर म्हणून तो तिथे काम देखील करतो आणि दलाली करतो। त्याच साइट्सवर हा मसूद खान ते कामाला आहे। नवराष्ट्र डिजिटल साठी सावन वैश्य नवी मुंबई।